मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी घोषित झाल्यानंतर समर्थकांमध्ये उत्साह बघायला मिळतोय। पंकजा मुंडेंचं स्वागत केलं जातंय। विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानं पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय। पंकजा मुंडेंच्या कार्यालयासमोर आता मंडप टाकायला सुरुवात झाली आहे। पंकजा मुंडेंच्या वरळीतल्या कार्यालयासमोर समर्थकांनी गर्दी केली आहे। काल पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी भाजपकडून जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर समर्थकांकडून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात येतंय। वरळीमधल्या त्यांच्या कार्यालयासमोर समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे। त्यांच्यामध्ये उत्साह बघायला मिळतोय। पंकजा मुंडे या लोकसभेची निवडणूक हरल्या होत्या, मात्र एक प्रकारचं राजकीय पुनर्वसन भाजपकडून त्यांचं केलं जातंय आणि म्हणूनच त्यांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित करण्यात आली। वरळीतल्या कार्यालयासमोर आता पंकजा मुंडे समर्थकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय। हार घालून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। पंकजा मुंडेंच्या कार्यालयासमोर मंडप टाकण्याचं सुद्धा काम सुरू करण्यात आलेलं आहे। काही वेळात या ठिकाणी या मंडपामध्ये एक छोटेखानी कार्यक्रम सुद्धा बघायला मिळेल। त्यामुळे विधान परिषदेची उमेदवारी पंकजा मुंडेंना घोषित झाली आणि एकच उत्साह संचारलेला आहे पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये। लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पंकजा मुंडेंनी आपल्या मतदारांपर्यंत देखील पोहोचण्याचा प्रयत्न केला होता। आपले प्रतिनिधी विजय गायकवाड सध्या आपल्या सोबत आहे। विजय, काय चित्र आहे वरळीमध्ये? पंकजा मुंडेंचं स्वागत केलं जात आहे, समर्थक उत्साहात आहेत। तर ही दृश्य आपण बघतो आहोत। पंकजा मुंडे यांच्या वरळीतल्या कार्यालयासमोरची ही दृश्य आहेत। आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। नेमकं काय दृश्य आहे वरळीमध्ये? पंकजा मुंडेंचं स्वागत केलं जात आहे, समर्थक मोठ्या उत्साहात बघायला मिळत आहेत। मनश्री, पंकजा मुंडे ज्या आहेत या आता त्यांच्या वरळीच्या कार्यालयावरती आलेल्या आहेत आणि त्यांचे जे समर्थक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत। पंकजाताई अजून हम तुम्हारे साथ है, कोण आली रे कोण आली, महाराष्ट्राची वाघीण आली, अशा शब्दामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांकडून एक आनंद उत्सव साजरा केले जात आहे। ते आहेत पंकजा मुंडे यांच्या चेहऱ्यावरती नक्कीच। त्यामुळे आपण बघतोय की लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पुन्हा एकदा पंकजा मुंडे या राजकीय वर्तुळात सक्रिय तर झालेल्या आहेतच। लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर त्यांनी आपल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या ठिकाणी भेटीगाठी दिल्या आणि त्यानंतर भाजपमधून त्यांचं एक प्रकारे राजकीय पुनर्वसन केलं जातंय। विधान परिषदेची उमेदवारी त्यांना घोषित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांमध्ये चांगलाच उत्साह संचारलेला आहे। पुन्हा एकदा पंकजा मुंडे या ऍक्शन मोडमध्ये आलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यामुळे वरळीतल्या पंकजा मुंडे यांच्या कार्यालयासमोर आता समर्थकांकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे। विधान परिषदेची उमेदवारी त्यांना घोषित करण्यात आलेली आहे। त्यामुळे आगामी काळात पंकजा मुंडे या विधान परिषदेवर दिसण्याची शक्यता आहे। कोण आली रे कोण आली, महाराष्ट्राची वाघीण आली, अशा शब्दात पंकजा मुंडेंचं समर्थकांकडून स्वागत केलं जात आहे। भला मोठा हार घालून समर्थकांनी पंकजा मुंडेंचं स्वागत केलंय, आपला उत्साह आपला आनंद व्यक्त केलेला आहे। खरं तर पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीतला बीडमधला पराभव हा जिव्हारी लागला होता। आज पंकजा मुंडे या विधान परिषदेसाठी आपला अर्ज देखील दाखल करणार आहेत। त्याच्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडेंकडनं आजच्या विधान परिषदेचा अर्ज दाखल करताना मोठं शक्ती मी आताच सिद्धिविनायक तर विधान परिषद निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी मला स्वतःपासून स्वतःच्या हृदयापासून दूर ठेवलं नाही। माझ्या सगळ्या तर थोड्याच वेळात पंकजा मुंडे या सविस्तर माध्यमांशी संवाद साधतीलच, मात्र त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाचं पंकजा मुंडे सुरुवातीला दर्शन घेतील, त्यानंतर विधान परिषद निवडणुकीचा अर्ज सुद्धा त्या दाखल करायला जातील। मतदारांनी आपल्याला हृदयात स्थान दिलेलं आहे असं पंकजा मुंडेंचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे विधान परिषद निवडणुकीचा अर्ज भरताना पंकजा मुंडेंकडनं पुन्हा एकदा जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा बघायला मिळू शकतं। भूपेंद्रजी यादव, आशिष शेलार, सर्व टीम मेंबर्सचे पण खूप आभार मानते की ज्यांनी हे नाव माझं सुचवलेलं आहे। ठीक आहे, प्रतीक्षा करावी लागली लोकांना, पण जे मला हवं
होतं त्याहीपेक्षा जे लोकांना हवं होतं ते राजकारणात करायचं असतं आणि आज लोकांना हवंय ते झालंय, याचा मला आनंद आहे. मी सर्वांचे आभार मानते. खरं तर पराभव झाल्यानंतर खूप टोकाचं पाऊल काही कार्यकर्ते जीवांच्या चरणी अर्पण करते, ज्यांनी केवळ या कल्पनेनी स्वतःचा जीव दिला आणि आज ते असते तर ते इथे घोषणा दिली असते आणि आज ते नाही, त्याचं मला खूप शल्य राहील. त्यांना हे समर्पित मी करते. आपण भावनिक झालात, आपल्या डोळ्यातले अश्रू काय सांगतात? नेहमीचा प्रश्न हा आहे, आज कसं बघताय? खरं तर मागचा पराभव आणि त्यानंतर म्हणजे प्रत्येक संघर्षात मुंडे साहेब असतातच, पण आज पुन्हा एकदा तुम्ही विधान परिषद मुंडे साहेब तर आहेच आहेत, या सगळ्यांच्या घोषणात आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या परिश्रमात आहेत, त्या माझ्या परिश्रमात आहेत, आमच्या सगळ्यांच्या संस्कारात आहेत, ते तर सदैव राहतील. आणि आज मी माझ्या कार्यकर्त्यांनी जे माझ्यासाठी केलं त्याला आणि समर्पित करते आणि सर्वांचे परत एकदा तर विधान परिषदेची ही निवडणूक आपण लढवणार आहोत. विधान परिषदेची उमेदवारी घोषित झालेली आहे आणि आजचा हा प्रसंग आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. यावेळी पंकजा मुंडेंना भावना अनावर झालेल्या आहेत आणि त्यांनी लोकसभेचा पराभव जिव्हारी लागल्याने त्यांच्या समर्थकांनी ज्या आत्महत्या केल्या होत्या त्या जीवांना आपण आजचा हा दिवस समर्पित करतोय असंही त्यांनी म्हटलंय.